या जंगलामध्ये मोठे मोठे जनावर आले. तो भक्ती नको सांगा, तो कार्य माणसाला काहीच नाही कर. बुऱ्या बुऱ्या माणसा बहुत कामात. मॅडम तो एखाद्या दुकान त्याच्यात काही सांगायचं नको. तो कोणाकून येईल ना कोणाकून तुला पोचकून टाकत म्हणून तुम्हाला सांग, तुम्हाला जे जे करायचा ते येतीच राहून समोरच्या जंगलात अजिबात जा. कारण नवीन प्लांटेशन सुरू झाला. आत्ताच्या काम संपला. तुम्ही काही करा, कसे वागा, पण एकटीच भजन करा. गेटवर ढोलकी वाजवा. या नोकरी पाहिजे पण गळा झाला रे बाबा. ते प्राणी का काव तरी बापू त्यांना साला नाही दिवसा झोपू दे नाही रात्री झोपू दे. पारे बाबा गाव करायला तुम्हाला सूचना देतो. मोठे मोठे हत्ती आलेत आमच्या जंगलात. एक दोन नाही, चांगला 100 हत्तीला कडपच आला. म्हणून कोणी बापू सांगतो 10 फुटाची विनंती करतो. माझ्या जंगलात नाही का मोवा टोऱ्या बेचारे जा नको रे बापा. न कोणते लाकूड कापा नको. नाही तर ते आमचे वरिष्ठ साहेब आहेत ना, माझी काही बरी गत नाही. पार बापा जो कोणी मुजोरीनं जंगलात जाईल तो स्वतः जबाबदार राहील बापा. आमचा डिपार्टमेंट जबाबदार राहणार नाही. पण याची दक्षता घ्या, नाही तर गेल्या कामात. भयानक जंगलामध्ये एवढी गोरी कोणती जवान पोरगी येईल तिकडून वाघोबारा करत तुझा चोकोबा. आणि मी जंगलात राहिला तर कुठे रे? तुमचा काय संबंध? मला काय करायचं आहे? मालक आहे या जंगलाचा मालक. आणि या जंगलात यायला पूर्व परवानगी घ्यायची तर माझी घ्या लागते. मला कोणाची परवानगी घ्यायची काही गरज नाही. मी कोण आहे माहिती का? तुमच्या कपाळावर लिहिलं आहे. मी भास्करराव धुळसे पाटलांची एकुलती एक मुलगी आहे, साक्षी. कळलं तुम्हाला? खाते जाता तू अक्षी. म्हणजे तुझा बापचा मुख्यमंत्री आहे का? तर मी त्याला भाबू. तोंड सांभाळून बोलायचं. हा माझ्याशी नीट बोलायचं. तुमच्यासारखे नोकर असतील माझ्या घरात. आपल्या घरच्या नोकराला शिकव. माझ्या जंगलात येते, माझ्या जंगलाचा आवळा खाते. कावळा बोलवतेस का? या जंगलाचा वनरक्षक का वनरक्षक मजा समजू का? नाही मी म्हणतो माझ्या जंगलामध्ये का लाकूड चोराले आली का आवळे खाले आली? काय काय अशी जवळ नको येऊ. आपण मोठा सज्जन माणूस भाऊ आहे. आपल्या जवळ बाई आलेली आवडत नाही. हो अजिबात नाही बाई. मी कोण्या बाईचा बोट लावत नाही आणि त्या बाईचा पोट नाही. म्हणजे मला काय सांग, माझ्या जन्मामध्ये येते मला काय सांगते. मी पेट्रोलिंग करतो की पेट्रोलिंग. हो मग तू माझ्या जंगलात टाकलं बाई. जाऊ दे बाई, मला जागा बदलावी लागेल. नाही मुली एक सांग बाई, जागा नको बदलू. तू माझ्या जंगलामध्ये कोणत्या कामासाठी आली? ऍक्च्युली ना मी माझ्या नवऱ्याची वाट बघते. म्हणजे तुला नवरा नाही? मी होतो ना. येतपर्यंत होतो बाई. आमच्या जंगलामध्ये फॅमिली पास मिळते, व्यवस्थित सिंगल पास नाही मिळत. म्हणून मी म्हणलं माझ्याकडून काही एवढी मदत करताय तसंच होतो. जिथे जावं तिथे हाच प्रकार दिसतो. अरे स्त्रियांना तुम्ही लोक काही दुबळे समजता का? तसा नाही बाई. मग कसं? 4 दिवस झाले मॅडम, 4 दिवस माझ्या सहवासामध्ये सारख्या पायात बाया पायात बाया पायात बाया. आमच्या नवीन प्लांटेशन मध्ये एकही माणूस आहे निष्ठ्या बाई.
त्या दिवशी शाळेमध्ये गेलो एकही मास्तर नाही निस्त्या बाया. त्या दिवशी तहसील ऑफिसला गेलो एकही तहसीलदार नाही निस्त्या बाया बाया बाया. का करू बाय सारखा बायाच्या संवादात बाई दिसते. नाही पण ते सगळं ठीक आहे, पण मला सांगा तुमच्या घराच्या बाईची जर कोणी गंमत केली तर कसं वाटेल तुम्हाला? आपल्याला बाईक नाही ना बिल पगारी पुढे ती गाडी. म्हणजे लग्न झालं नाही अजून? का बाबा तुमची इच्छा असेल. म्हणजे तुम्ही माझ्या जंगलामध्ये प्रेम प्रकल्पासाठी आल्या नाही का? किती कॉल्स करतोय कॉल्स करतो तो अवरीच्या बाहेर. आणि तसं इथे कुठे नेटवर्क नाही ना, फक्त तू कॉल करतो. आणि काय कर आपण माश अजूनच टाइमपास झाला असं. कार्या वाटतं त्यानं भुल्या तोंडाच्या सांभाळून बोल. या बाईले हात नाही लावले बोट नाही लावलं का बाई? कायच्या काय बोलता काय वनरक्ष का वनरक्ष मग तुम्ही माझ्या जंगलात येता मला दोन मिनिटे सुनावता पाहिजेच नाही वाट. चांगले आहेत ते आणि खरंच त्यांनी चांगली मदत केली माझी. सपोर्ट दिलाय रे. नाही तर बाई एकटीच होती. हो मॅडम हा पाहून केले तुम्ही याचं प्रेम याच्यापेक्षा मी बरा नव्हतो असं म्हणत होतो. धन्यवाद. नमस्कार धन्यवाद. त्याला म्हणतात माणूस मग हा नाहीतर हिचा बाप बापा काढाला हिचा बाप त्याला आमचं प्रेमच मांडलंय. त्या जीवनावर एवढा सुंदर जावई भेटला ना प्रेम मान्य नाही म्हणते का जोडी आहे ती तुमची. बापरे लाखात एक बाप पुढे झाला हा? आणि काय अरे आमच्यासारखे हिरण या जंगलाला लाभले तुमचं भाग्य समजा. हो ना हो ना हो ना हो ना भाग्य समजावं लागत. माझा जंगल भेटला तुम्हाला. या महाराष्ट्र राज्यामध्ये माझाच जंगल दुसरे जंगलच नाही. तो तालुका प्रकल्प बाजूलाच आहे. तो घोडादेवी प्रकल्प दुसराच आहे. माझाच जंगल भेटला बरोबर आहे. माझ्या जंगलामध्ये वाला आणि ते फळ आहे टेंबुरा आवळा कावळा म्हणून तुम्ही पावडे आल्या बरोबर आहे. पण फिरोगिरी साहेबांची विनंती करतो. आमचे वरिष्ठ अधिकारी आता सुनवून गेले बरोबर. या जंगलामध्ये मोठे मोठे जनावर आले. तो भक्ती नको सांगा. तो कार्या माणसाला काहीच नाही करे. भुल्या भुल्या माणसा बहुत कामार. मॅडम तो एखाद्या दुकान त्याच्यात काही सांगायच नको. तो कोणाकून येईल ना कोणाकून तुला पोचकून टाकाल तुमचा. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला जे जे करायचा ते येतीच राहून त्या जंगलात अजिबात जा. कारण नवीन प्लांटेशन सुरू झाला. आत्ताच्या काम संपला. मग तो हिरवा हिरवा गवत आहे. कोवडी कोवडी राजी आहे. तुम्ही कसा व्यायाम करा एकटीच करा. अजिबात माझा हिरवा गवत आळवा नको पाडा. माझीला चुळवा नको एवढी विनंती करतो. नाही तर आमचे वरिष्ठ अधिकारी ना काही खरा नाही. तुम्ही काही करा कसे वागा पण एकटीच भजन करा. राहत का गेटवर ढोलकी वाजवा बिलकुल. गवत आळवा पाळा नको बाबा. यांची काळजी हो हो निश्चित का मस्त मजा करा ऐश करा. पाहून टाकेल मी माझ्या वरिष्ठ अधिकारी. माझ्या गवताले आळवा नको पा. बाय मॅडम बाय बाय आळवा नको. अरे हो जाणार होता. बाय एखाद्या दुकानातून सावधान राहा. अरे जाशील काका बाप्पा म्हणजे माझ्या जंगलात राहून मजा तांबायचा का पा. तुम्ही हा म्हणून परमिशन दिलं आता परमिशन नाही भेटली आपल्या जंगलात. जनावरांच्या व्यक्तीला कोणाला शिरून आले का कोणाला जाऊन आले. हा मॅडम भाडा नको पाडा. करा उलट्या न करा कसे करा. काय माणूस द्या. आणि हो ते सगळं सोड. किती उशीर केला तू यायला? हा किती घाबरली होती मी. मग काय झालं आता? काय झालं म्हणजे काय? उशीर किती केलास मला ते म्हणायचंय. उशीर
आणि मी तुला कॉल किती केले ते हा तुला माहिती आहे इथे नेटवर्क नाहीये. आता हो तर काय झालं पण कमीत कमी ऐक आणि तसं पण त्या गार्ड साहेबांना मीच कॉल करून सांगितलं होतं काय म्हणतोस? तुझ्याकडे लक्ष ठेवा म्हणून कळलं? अच्छा. मग मोठी भेग औषध मग एखादा- आधी तुमचं एखाद्याकडे तुम्ही- वाहिलं नाही. काय रे? नाही, मला समजलंच नाही ना. तुला सांगू का त्यांचा माझा परिचय कसा झाला त्या दिवशी तुझ्या गावाकडे येताना ते मला बसमध्ये मिळाले आणि तेव्हाच आमच्या दोघांचा परिचय झाला आणि त्यांनी जी आजची जागा आहे ना ती त्यांनीच आरक्षण करून दिली आपल्याला कळलं का अच्छा, म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून माझी शिर्की घेतली. घेतली घेतली. काय रे तू पण? मी सांगतो ना तुझ्या सहवासात मला अगदी मोहून जावं असं वाटतं आणि तू जेव्हा जेव्हा जर माझ्या जवळ असलीस ना की तुझा प्रत्येक अनुभवलेला क्षण हा माझा असावा असं मला वाटतं कसं सांगू अनुभवलेला हो तुला आता कळलं काय हा माहिती आहे मला. पण मला एक सांग, आपण आपल्याला कधी पर्यंत भेटत राहायचं? नाही म्हणजे तू तिकडनं यायचं, आम्ही इकडनं यायचं, कुठेतरी जागा बघायची आणि भेटायचं. हे नको आता, मला थकली, मला नको. नाही ते मला पण कळतंय आणि काय ते तसं पण मी आता एक काम बघितलंच आहे ते पूर्ण झालं की मग सगळं काही ठीक होणार आहे. हा? पण साक्षी तुझ्या वडिलांच्या विचारात मात्र बदल पडणार नाही बरं बोललाय. तुला माहिती आहे ना माझे बाबा जरा आधुनिक विचारांचे. त्यांना फक्त स्वतःच्या मनात कसं करायचं त्यांना तीच सवय आहे. पण मी तुला सांगू त्या दिवशी पाहुणे घरी आले नाही ना ते अगदी बरं झालं. काय तर काय झालं असतं? अरे बाबा ना त्यांचा अपमान करून त्यांना करायची बाहेर. साक्षी अगं माझा अपमान झाला ना तरी चालेल पण माझ्या आई वडिलांचा अपमान मी समजून घेऊ शकत नाही साक्षी अगं तू म्हणशील ना तर मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे पण माझ्या आई वडिलांना दुःख झालेलं मी सहन करू शकत नाही मला माहिती आहे. हे बघ तू माझ्यासाठी काहीच करू नको. मला फक्त तू हवं आणि तुझे आई वडील अशिक्षित असले तरी प्रामाणिक आहे. पण माझ्या घरातली लोक माझी बहिणी आहे ना माझी बहिणी चांगली नाही आहे रे. अगं तुझी वहिनी अगदी फार चांगली आहे पण तू आणि तुझे बाबा तिला समजून घेत नाहीस हा एक मिनिट काय म्हणा अगं, मी काय बोलला तुझी वहिनी फार चांगली आहे अगं, मला पण तुला कसं माहिती ती चांगली? कसं माहिती तुला मी चांगली आहे? हा? म्हणजे तुला म्हणायचं काय आहे? म्हणजे ती चांगली आणि मी वाईट आहे असं म्हणायचं का तुला? म्हणण्याचा अर्थ काय आहे तुझं? हा? आणि हो तुला जर एवढंच पुढकायचं ना तिच्या तर मग तिचं सोबतच प्रेम करायचं तिच्यासोबत लग्न करायचं नाही ना तुझ्याकडून तरी तिला एक पूर्ण झालं. काय बोलीस? एक शब्द सुद्धा बोलू नकोस. काय गं? प्रेम करतो तुला? प्रेम करतो तुला? हा? स्वतःच्या बहिणीबद्दल इतके घाणेरडे शब्द बोलताना तुला लाज नाही वाटत? हा? अगं, प्रेम मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच केलं आणि साक्षी, निश्चित प्रेमामध्ये गेलेला आज सवय दिली तुम्हाला आणि हो त्या गोष्टीसाठी तू मला म्हटलं हा तू माझ्यावर हात उचलला तुझी हिंमत झालीच कशी आणि हो विसरूनच गेले होते मी. बाई काय प्रकार तुझं एक गोष्ट झालं ना. मग झोपडीतला माणूस आपली लायकी दाखवलंच नाही का झोपडीत राहणार. अगं, प्रेम करणार अगोदर तुला कळलं नाही का मी झोपडीत नाही बोललो? मग कशाला प्रेम केलीस माझ्यावर? कशाला प्रेम केलीस माझ्यावर? हा? हे बघ तुझी किती लायकी आहे ना ते मी त्याच दिवशी बघितली काय रे मी तुझ्या घरात आले होते हा घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा केला ना तर चांगला आठवतं मला हा नाही म्हणजे घरात आले तर बघते तर सगळा खाली आवाज खाली करायचा आणि हो साधा बसायला स्टूल नाही हा आणि चहा तरी कसा दिला फुटलेल्या कपात आणि बसायला काय दिलं बसायला हा ती तुटलेली खाट खाईच लागलेला आणि माझ्यावर हात उगाच तू नुसतं गप्प बस. हा? अगं, अशी
श्रीमंत असशील, मला काय करायचं तुझ्याशी? काय कर तर तुम्हा लोकांना काय करणार घडली हा? आणि तुमची तुलना सुद्धा होत नाही आमच्या गरीबामध्ये. तुमची लायकी काय आहे ना ती त्या दिवशीच बघितली मी. समजलं? आणि हो, एवढाच तुला घमंड आहे तुझ्या श्रीमंतीचा, तर मग एक काम कर, एखादी श्रीमंत मुलगा बघ आणि त्याच्याशी लग्न करून मोकळी हो. हो, हो. हे तुला सांगायची गरज नाहीये. आता माझ्या मनात जे वाटेल ना तेच करेन मी. हो, बरं. आणि एक तसं पण यानंतर ना तुझं थोबाड बघायची नाही का लायक अरे तू काय बोलतोय मला? हा? खरं तर माझी चूक झाली की मी एका घाटल्यात माणसासोबत प्रेम केलं. बरं झालं वाचले मी वाचले. चूक काय करतो आहेस का? हा? तुझ्याशी प्रेम करून चुकलं मी. आणि तसं पण यानंतर ना हा तुझा तू आपल्या मागे मोकळी हो, मी आपल्या मागे मोकळी होतो. ठीक आहे? यानंतर अरे जा खाली. अरे चल, तू पण जा. तुम्हाला काय शिकवतो ते? निघून. जातो. आणि हो यानंतर ना मी काय तुझं नाही मला, तुझा आणि माझा मार्ग इथेच संपला म्हणून समज. इतकं मनापासून प्रेम केलं होतं मी तुझ्यावर. हा? आणि चाकणुशी कोणाची करतेस? त्या बाईची. म्हणजे ती सारखं बाई तुला प्रिय आहे. आणि मी? हा? मी इतका जीव लावला, इतकं मनापासून तुझ्यावर प्रेम केलं, त्याचं काय? खरं म्हणतात ना की लायकीच्याच माणसासोबत प्रेम करावं आणि लायकी असलेच माणसासोबत लग्न करावं. तू माझ्या लायकीचा कधीच नव्हतंस. थर्ड क्लास कुठला? आणि बघ आता मी काय करते. मी